तर जळगावमध्ये चंद्रकांत पाटील यांना विद्यार्थ्यांनी सध्या घेराव घातलेला आहे। मुलींना मोफत शिक्षण मग मुलांना का नाही असा प्रश्न सध्या हे विद्यार्थी उपस्थित करतायत। विद्यार्थ्यांनी आता चंद्रकांत पाटील यांना सध्या सवाल उपस्थित केलेला आहे। आणि प्लस आमच्या डिपार्टमेंटला मी म्हणजे सेकंड इयर मुलांची निम्मी फी तर भरतो म्हणजे आता माझे वडील मारले सर 2007 पासून माझे वडील मारले सर। मी माझा स्वतः खर्च स्वतः करतोय सर, म्हणजे स्वतः कमवा शिकवामध्ये काम करतो, स्वतः मेसवरती पण काम करतो सर। कमवा शिका मानधन वाढवावं आणि प्लस आमच्या डिपार्टमेंटला मी म्हणजे सेकंड इयरला मॅथ नसल्यामुळे ऍडमिशन भेटलं सर। आणि मी कळलं संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे आणि प्लस आमच्या डिपार्टमेंटला मी म्हणजे सेकंड इयरला मॅथ नसल्यामुळे सर एक मिनिट सर बरं तुझं म्हणणं कळलं संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे पूर्ण सवलत देत आहे, तर पण आम्हाला 50% तरी सवलत द्यायला पाहिजे। आता मी स्वतः कमवतो, म्हणजे शनिवार रविवारी काम करतो, त्यांना कॉलेजची फी भरतो मी। आता 30,000 फी आहे, तर मला जेव्हा टायमाला मी फी भरली नव्हती ना, मी मला काय बोलले पूर्ण फी भरा त्या तुला ॲडमिशन कम बोल म्हणे। असं कोणत्या गोष्टी नाही, मुलीला तुम्ही सवलत देता, मुलांनी काय गुन्हा केला। प्लस त्याच्यामध्ये तुम्ही स्कॉलरशिपसाठी एक मुद्दा माझ्याकडे, तर तुम्ही स्कॉलरशिपला म्हणे गिवन अप बेनिफिट्स म्हणून असं एक मुद्दा उचलला आहे। तर मला सांगा, मुलगा जर स्कॉलरशिप घ्यायला तयार आहे तर तो परत फी कशाला गिवन अप कशाला करेल ऑप्शन तो। मी माझ्याकडनं सुद्धा गुन्हा झाला की मी गिवन अप बेनिफिट्स म्हटलं झालं माझ्याकडनं। म्हणजे आता ते त्यांचं असं म्हणणं आहे की तू जी फी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तुला फी भेटणार नाही, ती गव्हर्नमेंटला परत जाईल म्हणे।